हसन मुश्रीफ गटाकडून 8 प्रभाग क्रमांकामध्ये राजू आमटे आपल्यासोबत उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया. सर, काय सांगाल, आताची परिस्थिती आपण पाहिली तर घाटगे आणि मुश्रीफ दोन्ही एकत्र आले, युती आपल्याला मान्य आहे? आहे. आमचे नेते मान्य हसन मुश्रीफ साहेब हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या जोडीला संभाजी राजेंची साथ, त्यामुळे आम्ही नक्कीच या विजयापर्यंत हे नेणार. काय अडचण नाही, तसं आता काय हे काम करावं लागणार एकत्रच, त्याला मग हे करून चालणार नाही ना. त्यात इतक्या वर्षाच्या विरोधानंतर आज घाटगे आणि मुश्रीफ एकी पाहायला मिळत आहे आणि आता आपण प्रचाराचा श्री गणेश करत आहात अंबाबाई मंदिर पासून. बरोबर. काय प्रतिक्रिया द्याल त्याविषयी? घाटगे आणि मुश्रीफ साहेबांची जी युती झाली आहे ती काहीतरी विचार करूनच झालेली आहे आणि मुश्रीफ साहेबांनी वरिष्ठांच्या मर्जीनुसार जी युती म्हणतात ती खरीच आहे. कारण की जर विकास करायचा असेल तरी सत्ताही हवीच आणि सत्तेसाठी जर एकत्र आले असले इथून पाठीमागे त्या कार्यकर्त्यांच्या जी काय म्हणजे भांडणे किंवा जी काय लोकांची म्हणजे डोकं पुढे झाली होती ती आता थोडीशी थांबेल असं वाटते. कारण की लोकांचा त्या पार्टीनुसार संघर्ष पाहता कागल तालुका हे राजकीय विद्यापीठ आहे, त्यामुळे लोक इथं एकमेकाच्या दारात सुद्धा उभारत नाहीत. त्यामुळे ही कुठेतरी थांबेल आणि शांतता मिळेल असं मला वाटते, कारण की युतीमुळे आणि नक्कीच याचा काहीतरी पुढे काहीतरी फायदा होणार असं मुश्रीफ साहेबांनी जे ठरवलं ते होऊ शकतं. या प्रचारात तुम्हाला ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत मुरगुडमधील त्या पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कधीही पण कुठेही कोणत्याही गावात कागद लागलं असा एक सुद्धा गाव नाही की जिथे विकास झालेला नाही. साहेबांनी विकासाची गंगा नेहमीच ही प्रत्येक गावापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ साहेबांची सत्ता आहे असं मला वाटते. नगरपालिकेला दोन्ही प्रबळ नेतृत्व आपल्याला खंबीर पाहायला मिळत आहे, तर काय वाटत आहे, ही लढत कशी होईल? ही लढत नक्कीच काटाजोड होईल. म्हणजे जितकं लोकांना वाटत आहे की एकतर्फे होईल तर तसं होणार नाही. भरपूर लोकांचा विरोध पण आहे आणि काही लोकांचा एकमेकाला सपोर्ट पण आहे. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही. मुरगुडमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व होतं ते म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या मार्फतच होते. जे मुश्रीफ फाउंडेशन असेल व त्याच्या मार्फत झालेली पेन्शनची कामं असतील आता मुरगुडमध्ये, त्यानंतर निराधार लोकांना आधार, दवाखान्याचं कोणतंही काम असो, साहेब एका हाकेवर एका फोनवरती तुम्हाला मुंबईला नेण्याची व्यवस्था लावतात. प्रभाग क्रमांक 8 मध्ये असं काय विकास? प्रभाग क्रमांक 8 मधील सगळ्या लोकांना म्हणजे तुम्ही जरी आम्ही सांगतोय म्हणून नाही तर विचारला तर राजू आमटे जे आमचे प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार आहेत त्यांनी पेन्शन म्हणजे लोकांच्या ते संजय गांधी निराधार सदस्य होते, त्यामुळे जी लोक येतील त्या लोकांच्या सगळ्यांच्या पेन्शन त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दवाखान्याचं कोणतंही काम असो तिथं तत्परतेने त्यांनी स्वतःहून जाऊन तिथं त्या लोकांना मदत केलेली आहे. आणि भरपूर म्हणजे कुणाला जर जॉबची गरज असेल किंवा कुणाला व्यवसायासाठी मार्गदर्शन ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 8 मधून मी आत्ताच तुम्हाला इथं सांगतो की राजू आमटे हे नक्की विजयी होणार. दोन्ही नेते आज आपल्याला एकत्र प्रचारमध्ये पाहायला मिळत आहेत, काय प्रतिक्रिया द्याल आपण? माझी एक प्रतिक्रिया आहे, राजेखान जमादार असा एक माणूस आहे, ज्या माणसानं माझ्या मुलगीचे डिलिव्हरी रात्री 1:30 वाजता मी फोन केलता, त्यावेळी त्या माणसानं फोन उचलला. माझी मुलगीला मी इथनं बरोबर गारगुड इथनं बरोबर 1:30 वाजता पाठवली आणि त्यानंतर गेल्यानंतर डॉक्टर राजेखान साहेबांनी फोन केल्यामुळं माझ्या मुलगी डिलिव्हरी गेल्या पेटाला केली. आणि काय पाहिजे काम करा राजेखान जमादारांनी. आणि मुश्रीफ साहेबांचे काय बोलायला, मुश्रीफ साहेब एक सच्चा कार्यकर्ता आहे. मी मुश्रीफ साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आणि मुश्रीफ साहेब जे सांगतील ते आम्ही करतोय. एवढा काय विकास केला त्यांनी? मुश्रीफ साहेबांनी विकास अंबाबाईजवळ केवढं मोठं केलंय, बराच विकास केलाय. असं काय नाही काय करायला नाही. आमच्या इथं आता माझ्या घराच्या शेजारी 38 लाखाचा हॉल बांधलेला आहे, 38 लाखाचा. आपल्या प्रभाग क्रमांकामध्ये कोणाचा वार? आपलं एकच वार, राजू आमटे, दुसरे इथं कोणी नाही. असं काय वाटतं आपल्याला? कसं आहे, आम्ही गेली आता 10-12 वर्षे आम्ही राजकारणात आहे. आमची परंपरा पूर्ण राजकारणामध्ये होती आणि आता आम्ही गेली मागच्या पंचवार्षिकला आम्ही थोडक्या मताधिक्याने पडलेलो आहे. तिथे धडा घेतला, कारण मागच्या पंचवार्षिकला आम्ही ज्या चुका केल्या, ज्या आमच्याकडनं आपल्या वॉर्डामध्ये कामं झाली नाहीत त्याच्यावर आम्ही अभ्यास केला आहे. आणि ह्यावेळी मान्य आमचे दैवत नामदार हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादामुळे आमचे काका राजू आमटे यांना संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे सदस्यपद मिळालं आणि हे सदस्यपद सलग 10 वर्ष आहे आमच्याकडे. त्यामुळे त्यांच्या या सदस्यपदाचा आम्ही भरघोस फायदा उठवून घेतलेला आहे. कारण मुरगुड व भागामध्ये असंख्य आम्ही निराधारांच्या पेन्शन योजना केलेल्या आहेत. ती पेन्शन योजना ह्यावेळी आम्हाला मतदार बंधूंच्या ह्याच्यातनं आम्हाला त्या भरपूर आमचा आशीर्वाद देण्यात आम्हाला. त्यामुळे
आमच्या काका जे आहेत राजू आमटे ते भरघोस मताधिक्यानं विजय होणार ह्यात काही शंका नाही. त्यांचं गुलाल लागणार गुलाल आम्ही हातात घेतलायच आता, फक्त उधळायचं बाकी आहे. 3 तारखेला हा गुलाल उधळला जाणारच, त्यात काही शंका नाही. आज दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार गट असो किंवा अजित पवार गट म्हणजे हसन मुश्रीफ समेत घाटगे एकत्र प्रचारमध्ये पाहायला मिळणार आहे, त्याविषयी आपण काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? तालुक्याच्या दृष्टीने बघायला गेले एकत्र आले तर हे सगळ्यांचाच विकास महत्वाचा आहे. आतापर्यंत मुरगुडमध्ये आणि कागलमध्ये भरपूर विकास झालेला आहे. येणार जाणार पार्ट्या सारख्याच विकास करतात, तर यांच्या माध्यमातून जे विकास झालेला आहे तो अतिशय भारी विकास झालेला आहे. इतक्या वर्ष लढत झाली, घासाघाशी झाली, पण आज एकत्र येताना दिसून येतं, तर काय कार्यकर्ता म्हणून काय सांगाल? कार्यकर्त्यांच्या तसं म्हणायला गेलं तर कार्यकर्त्यासाठी त्यांनी दोघे एकत्र आलीत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही असं मला तरी वाटतंय. कारण कसं आहे गोरगरीब या जवळजवळ 25-30 वर्षाचा संघर्ष जर धरला, हे फक्त कार्यकर्त्यांच्या कामासाठी झुंबीसाठी आणि तू विकास करतो मी विकास करतो ह्या विकासाच्या हे मुद्द्यासाठीच हे आतापर्यंत एकत्र नव्हते. आता ती एकत्र आलीत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जर निवडून आले तर अजून काय विकास पाहणं अपेक्षित आहे? आम्हाला मुरगुड आणि कागल एक चांगलं मॉडेल होईल अशी आम्हाला इच्छा म्हणजे भावना वाढत्या. दोन्ही नेते अतिशय प्रभावीपणे काम करतात. प्रभाग क्रमांक 4 मधून माननीय बजरंग अण्णा सोनले यांची उमेदवारी दाखल झालेली आहे. गेली 50 वर्ष झालं आवृत्तीपणे आपण नगरपालिकेची सेवा करतो आहोत. गेल्या वर्षी एक टायमाला आमचा खंड झाला तरी नवीन जोमान आणि नवीन ताकदीने आम्ही आता उतरलेलो आहे आणि हा आम्ही गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. 100% हा गुलाल उधळणार. माननीय बजरंग अण्णा सोनले यांचा फार मोठा मातंग समाज आणि आजूबाजूचे सगळे समाज आहे, या समाजांचा पूर्ण विकास केलेला आहे. समार मंदिर, गटार, रस्ते, अनेक कुटुंबाचे तिने चांगले हे केलेले आहे. त्या माध्यमातून बजरंग अण्णा सोनले हे 100% या वेळेला निवडून येणार याची गवाही तुम्हाला देतो. इतक्या वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता आपण बघलेली आहे, तर आता काय आपलं नवीन राजकारण चित्र आपण सांगाल? इतक्या वर्षी म्हणजे लोकांची आमची नाळ जुळलेली आहे. म्हणजे वडील भाऊ आमचे मिसेस आम्ही 25-30 वर्षे म्हणजे राजकारणाच्या ह्याच्यात आहे. तर आम्ही लोकांच्या सेवेसाठीच आतापर्यंत आम्ही सगळे काही गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही स्वतःसाठी कमी केलं की लोकांच्या सेवेसाठी आम्ही जास्त केलेलं आहे. लक्षात घ्या. काही गोष्टी जे आम्ही जे आतापर्यंत जे म्हणजे आम्ही टिकून राहिलो ती स्वतःसाठी केलं म्हणूनच आम्ही आतापर्यंत आपण आत्ताच्या ह्याला पण आतापर्यंत टिकलेलो आहे. आणि इथून पुढे जाऊन आम्ही काही गोष्टी आमचा ही विजय हे होणारच, काही वाटेल ते होऊन दे. आम्ही प्रभाग 4 मधनं काही जर झालं तर आम्ही विजयाची ही धोड आमची राहणारच आहे आणि आम्ही विजय ह्यो खेचून आणणारच आहे. लक्षात घ्या. या निवडणुकीमध्ये रणजित पाटील गटाची भूमिका काय सांगाल? हे एक नंबर म्हणजे तिने आता स्वतःची मिसेस म्हणजे एक मधनं आपली उभा केलेली आहे का या राष्ट्रवादी पॅनेलला इथं बळकटी मिळायसाठी तिने म्हणजे जोरदार आता मी त्या पद्धतीने मुसंडी मुरगुडात मारायचे ठरविले. काही बी होऊन दे आर नाही तर पार प्रत्येकाला उमेदवाराला सांगितलेलं आहे. कशात ही कमी पडायचं नाही तुम्ही तरी राष्ट्रवादीचे पूर्ण पॅनेल निवडून आणायचे. 21च्या 21 सीटा असे त्यांनी ठाम मत केले रणजितदादांनी. म्हणजे राष्ट्रवादीचा झेंडा लागणार. इतक्या वर्षाचा विरोध आणि लढत नंतर आज दोन्ही नेते एकत्र आपल्याला प्रचारमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भामध्ये कार्यकर्ता म्हणून आपण काय आम्हाला प्रतिक्रिया द्या? यापूर्वी सुद्धा मंडलिक साहेबांनी विक्रमसिंह घाडगेंचा फार मोठा संघर्ष झालेला होता आणि तो संघर्ष मिटून मंडलिक साहेब आणि विक्रमसिंह राजे दोन्ही एकत्र आलेले होते. गेले 11 वर्ष हा संघर्ष मुश्रीफ साहेब आणि संभाजी राजेंचा होता, पण तो विकासाच्या दृष्टीनं म्हणजे धापट विकास या ठिकाणी होण्याच्या दृष्टीनं हे झालं हे अतिशय चांगलं आहे. कारण विरोध करून काय उपयोग होणार नव्हता. कारण या ठिकाणी हे महायुतीचं सरकार आहे. सत्तेमध्ये असल्यानंतर जी कामं होतात ती बिगर सत्तेमध्ये कामं होत नाहीत. थोडी महायुती आपल्या विरोधामध्ये पण दिसून येते. जरी महायुती जरी असली तर ते आता या ठिकाणी क्षणिक आहे. कारण या ठिकाणी पहिलं जर पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजप ही युती आहे. पण इथं मुश्रीफ साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आमची कागल आणि मुरगुडमध्ये शिवसेनेची युती होणार नाही. त्यामुळं या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालेली आहे आणि ती मुरगुड आणि तालुक्याच्या दृष्टीने फार हिताची आहे.
कारण हा अंबाबाईचं मंदिर जे दिसतंय प्रत्येक दगडाने दगड सांगेल की ही मुश्रीफ साहेबांच्यामुळे या ठिकाणी झालेलं आहे. आज मुरगुडमध्ये जी विकास झालेला दिसतो, जवळजवळ 70 कोटीची कामं ही मुश्रीफ साहेबांनी केलंय. एक वशिला लावल्याशिवाय कामं केली जात नाही. वशिला हे डोक्यातनं काढून टाका, कारण वशिला वगैरे नाही. 12 महिने 24 तास राबणारा हसन साहेब मुश्रीफ सारखा देशात नेता नाही, देशात. त्यांना या ठिकाणी आरोग्य दूत म्हटलं जातं, आरोग्य दूत म्हटलं जातं. कोणत्याही जातीपातीचा, कोणत्या धर्माचा असं न विचार करता, कोणत्याही पार्टीचा न विचार करता ते येणाऱ्या प्रत्येक माणसाचं ते काम करतात. महिला वर्ग आपल्या उपस्थित आहे, त्यांनी थोडा संवाद साधूया. तस्नीम राजखान जमादार या रणांगणामध्ये उभे आहेत, त्याविषयी काय प्रतिक्रिया द्याल? खूप चांगली गोष्ट आहे, कारण की एकमेव ज्या माझ्या म्हणजे माझ्यासमोर मी त्यांचं कार्य बघितलेलं आहे. बरेचसे जेव्हा राजूबाई नसतात, त्या माझ्या बहिणी आहे म्हणून मी बोलत नाहीये, पण मी रियालिटी मी सगळ्यात जास्त मी जाणते हे रियालिटी काय आहे ती. जेव्हा राजूबाई नसतात, त्यांनी सातत्याने जे कोण महिला आपल्या घरी येतात किंवा कोणी काही कामं घेऊन आल्यानंतर त्यांचं विचारपूस करणे, त्यापर्यंत त्यांची काय कामं आहेत हे राजूबाईंना सांगण्यापर्यंत त्यांचं सकाळ ते दिवसभर ते हे काम असतंच होतं. पण ते आतापर्यंत तरी होतच. ह्याच्यानंतर आता त्यांना हा संधी मिळायला लागली, म्हटलं की आणखीन जास्त ते इंटरेस्टेडने हे काम करेल. उमेदवार आपला जर निवडून आला तर अजून काय विकास काम आपल्याला पाहायला मिळेल? भरपूर होणार आहेत, भरपूर. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट जे आहे तो सर्वात मोठा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे मला असं वाटतं की आणखीन आता जे काही समीकरण झालेलं आहेत राजकीय, त्याच्यामुळं असं होतं की हे आपलं जे काही डेव्हलपमेंट आहे पूर्ण काँग्रेसचा तो खूप रॅपिडली मोठ्यानं म्हणजे असं ग्रोथ होईल, त्याचं डेव्हलपमेंट होईल. आणि त्याबरोबर मला वाटतं की जे ह्याच्या समस्या आहेत अनएम्प्लॉयमेंटच्या असू देत, ते खूप काही कमी होतील. सौ तस्नीम राजखान जमादार या नगराध्यक्ष पदासाठी आता उमेदवार आहेत. माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण ती लढत लढत आहोत आणि त्या नक्कीच या लढतीत ते विजयी होणारच. कारण की आज आपण बघत आहोत विकास पदोपदी म्हणजेच राष्ट्रवादी, आणि त्या पण कशी सामान्य माणसाची अगदी जोडलेले आहेत आणि त्यांना 27 वर्षाचं राजकीय ज्ञान आहे त्यांच्या पतीच्या बरोबर राहून. तर त्या ज्ञान आणि ती समज त्या दोन्ही उपयोग करून त्या नक्कीच सामान्य माणसाचे कल्याण करतील आणि सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना त्या सोडवतील सुद्धा, असं मला वाटतं. दोन राष्ट्रवादी एकत्र आहेत, दोन राष्ट्रवादी प्रचार एकत्र पाहायला मिळणार, तर आपल्याला कसं वाटतं? दोन राष्ट्रवादी एकत्र असले म्हणजे कसं आता दोन्ही आता एकच झालेले आहेत, तर त्या एक राष्ट्रवादीचा प्रचार असंच होता आपण म्हणूया, असं मला वाटतं. मुरगुडचा विकास 100% होणार. कारण की आता मी तुम्हाला बोललेलीच आहे की मुश्रीफ साहेब जे त्यांच्या आपण खाली काम करत आहोत, ते आधी म्हणत होते की मी कागलला दुसरी बारामती करणार आणि आता मुरगुडला ते दुसरं कागल करणार आहेत. ह्याच्यापेक्षा विकासाने आपल्याला काय बघायचं आहे असं मला वाटतंय. सांगितलेलं की इतकं छान सुंदर मुरगुड करू की बाहेरचे लोक फिरायला येतात. होय होय, तेच मला म्हणायचं. आता हे आपण जे म्हणतो अंबाबाई मंदिर किंवा तलाव सुशोभीकरण, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत जे जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध होणार आहेत आणि थोडी झालेली पण आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं खरंच मुरगुड लोक बाहेरून पाहायला येतील. आदमापूरला जे येतात ते पुढे मुरगुडला सुद्धा येतील असं मला वाटतं. नामदार मुश्रीफ साहेब आणि राजे समरजित घाडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे. तर मतदारांचा पण चांगला सपोर्ट आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक चांगल्या प्रकारे होऊन प्रचंड मताने सगळे उमेदवार निवडून यावेत ही इच्छा आहे. आणि या निवडणुकीमुळे मुरगुडचा कायापालट होणार हे नक्कीच आहे. काय विकास काम अजून पाहायला मिळणार आहे? तस्नीम जमादार रणांगणामध्ये उभे आहेत. महिला सक्षमीकरण हे महत्त्वाचा मुद्दा. महिलांसाठी स्वयंरोजगार करतील, एज्युकेशनवर भर देतील. मुरगुड हे माझं आजोळ आहे आणि मी स्पेशली तस्नीमताईला सपोर्ट करण्यासाठीच आली आहे. कारण ॲक्च्युली आधी मला पॉलिटिक्स मध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण मी बघितलंय मागच्या वर्षी राजू भैया जेव्हा निवडून आला होता ना, त्यावेळेस त्यांनी भरपूर काम केलंय. लिटरली मी बघितलं ना त्यांचे कामं, म्हणजे सकाळची 6 वाजता उठून जे गाव स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तो उभे राहायचं, कचरा उचलतात ना त्या लोकांसोबत तो उभे राहायचं तो. तर मला इतकं म्हणजे हे वाटलं, कौतुक वाटतं ना त्यांचं. मग परत आता चान्स मिळालाय तस्नीमताईला, तर मग ह्या वेळेस पण छान निवडून आली की मग छानच करेल. मुरगुडचं नाव अजून उंचीवर जाईल. अजून काय तुमची अपेक्षा काय आहे की डेव्हलपमेंट अजून काय काय होईल? इथे ना
तसं बघायला गेलं तर मुरगुड गाव छोटं असलं तरी सुद्धा आधीपासून प्लॅनिंग वगैरे खूप छान होत आले इथे. पण आता म्हणजे बरेचसे इथे मी बघितले ना, एज्युकेशन झालं की मुलं बाहेर पडतात. मग इथे जवळपास म्हणजे ऊस वगैरे जे आहे ना, तर अजून शुगर फॅक्टरीज वगैरे जवळपास झाल्या ना, तर इथले जे मुलं शिकून बाहेर पडतायत त्यांना इथेच रोजगार किंवा हे मिळालं तर अजून उत्तम ना. अजून इंडस्ट्रीज वगैरे इथे होतील, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आपल्याला आलेले भेटत आहे, काय वाटतं आपल्याला, कसं वाटतं दोन्ही नेते एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहे? दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे आमच्या मुरगुडच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. तसंच आमच्या मुरगुडकरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितच पूर्ण होणार आहेत. आणि राजकान जमादारांच्या ज्या मिसेस आहेत तस्लीम जमादार, त्या आम्हाला परफेक्ट नगराध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत. त्यामुळं मला असं वाटते की आमच्या मुरगुडची प्रगती होईल. आणि त्याबरोबरच आमचे सगळे नगरसेवक जर जनतेने निवडून दिले तर आणखी त्यात भर पडेल. आपण कोणत्या प्रभाग क्रमांकामध्ये उभे आहात? मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभे आहे. आणि माझे मिस्टर याच्या आधी अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आणि ह्या 7-8 वर्षामध्ये त्यांनी भरपूर त्या प्रभागाची प्रगती केलेली आहे किंवा त्यांच्या भरपूर मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्यांच्याबरोबर मी खंबीर त्यांच्याबरोबर उभे असते. आणि आता मला जर निवडून दिले तर मी माझ्या प्रभागाची प्रगती करेन किंवा त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन. आता आपण उमेदवार म्हणून उभे आहात, मग हा. आपण आपल्या बाकीच्या मतदारांना काय संदेश देणार? मतदारांना एवढंच सांगेन की तुम्ही मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे आमचं पॅनेल उभे आहे त्या पॅनेलला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या. आणि अशीच तुमची प्रगती होईल मुश्रीफ साहेबांच्या मुळे. मी अमृता मोर्चे प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभारलेली आहे. काय वाटतंय की मुश्रीफ गटाची सत्ता येईल का नाही? येणार, 100% येणार. आता दोन्ही गट एकत्र आल्यामुळं हत्तीचं बळ मिळाल्यासारखं झालेलं आहे, त्यामुळे येणार. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे पूर्वीची जी म्हणजे भांडणं होती ती मिटलेली काय? म्हणजे कार्यकर्त्यांना मान्य आहे का युती? मान्य आहे, सर्वांचा विचार करूनच त्यांनी पुढचा विचार करूनच त्यांनी युती केली असेल असं वाटतं. अजून काय डेव्हलपमेंट आपल्याला मुरगुडमध्ये भरपूर पाहिजेत. पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षण पाहिजे, मेन तेच आहे. आणि लोकांना सोशल जे कामं आहेत ती मिळाली पाहिजे. आपण पण आपला उमेदवारी अर्ज भरलाय, हो. काय पण मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना संदेश द्यायचा म्हणजे आता 3 मधनं मी उभारलेले आहे. मला एकदा संधी द्या. तुमचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते मी मांडायचा प्रयत्न करेन आणि सोडवण्याचा देखील प्रयत्न करेन.